आज तुम्हाला माकलेची कालवणाची रेसिपी आणि माकल्या फ्राय कशी वाटली? नमस्कार, माझं नाव आहे संगीता म्हात्रे. म्हात्रे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे माकलेचं कालवण आणि माकल्या फ्राय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ह्या बघा, मी माकल्या घेतलेल्या आहेत. आज तुम्हाला माकल्या फ्राय आणि कालवण दाखवणार. ह्या बघा, मोठ्या मोठ्याच आहेत. कशा साफ करायच्या त्या अगोदर तुम्हाला दाखवते मी. हे बघा, मी पहिला या अगोदर काढून घेत आहे आणि प्लॅस्टिक असते ना, हे पहिला काढून घ्यायचं. हे बघा, जेवढी आतमध्ये घाण असते ते काढून घ्यायची अगोदर, चिकटी. आणि स्किन आहे ना वरची, ही पण काढून घ्यायची. पटकन निघते ती, पटापट. हे बघा, मी एक साफ करून दाखवलेली आहे. अशीच आपल्याला करून घ्यायची आहे. काय नाही, आत वगैरे येवा सगळी घाण काढून घेतली आहे. आता ही धुवून घेत आहे मी स्वच्छ. मी एक दोन पाण्यात आणखीन धुवून घेणार आहे, पण तुम्हाला दाखवते मी कशी साफ केलेली आहे पूर्ण. हे बघा, काहीच नाही आतमध्ये वगैरे, मस्त साफ केले. असेच आपल्याला दुसऱ्या पण करून घ्यायचे. तर हे दाखवते तुम्हाला मी कसं साफ करायचं. हे बघा, हे आहे ना, असं असं मेठ्याने असं दाबायचं की हे येतं. हे असं काढून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे तुकडे करायचे. पण स्वच्छ धुवून घ्यायचं. एक कालं इथलं काढून घ्यायचं. हे बघा, हे पण मी आता धुवून घेत आहे. दुसरा पाणी घेत आहे. हे बघा, एवढा भाग मी कट करून घेत आहे. हा घ्यायचा नाही आपल्याला. आणि हे छोटे छोटे मी असे रिंगसारखं कापून घेत आहे. थोड्या पातळच ठेवायच्या. बघा, अशाच आपल्याला कापून घ्यायचे. हे पण, याचे पण तुकडे आपले छोटे छोटेच करून घ्यायचे. हे बघा, पूर्ण मस्तपैकी झालेलं आहे साफ. आता दुसऱ्या पण मी साफ करून घेत आहे. या बघा, माकल्या साफ झालेले आहेत. या फ्राय करायला ठेवलेले आहेत मी. आणि या कालवणाला आता कुकरमध्ये टाकून घेत आहे मी या. आणि पाणी पण टाकून घेते. आपल्याला यांना 3 शिट्या घेऊन कालवण करायचं आहे. हा बघा, गॅस चालू करून घेत आहे मी. हे बघा, मी अर्ध लिंबू घेतलेलं आहे. लिंबू लावून घेत आहे अगोदर. आता मीठ टाकून घेत आहे मी 1 चमचा. आलं लसणाची पेस्ट टाकून घेते 1 चमचा. लाल तिखट मसाला टाकून घेते अर्धा चमचा. हल्दी पावडर टाकून घेते छोटा चमचा एक.
धना जिरा पावडर आहे 1 चमचा, गरम मसाला आहे आणि काली मिरी पावडर पण टाकून घेते. हेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. माकल्या फ्राय कोकण साईडला खूप रेसिपी चालते ही. 5 मिनिटात आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. गॅस चालू करून घेते आहे मी. माकल्याचा कालवण दाखवते मी. तेल टाकून घेते मी 2 चमचे. एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेते आहे मी. गॅस आपला कमीच आहे. त्याच्या थोडा हिंग टाकून घेते आहे मी. हळदी पावडर टाकून घेते अर्धा चमचा. धना जिरा पावडर टाकून घेते छोटा चमचा आहे. आणि गरम मसाला टाकून घेते. आपला आगरी मसाला 1.5 चमचा टाकून घेत आहे मी. चवीला मीठ पण टाकून घेत आहे अर्धा चमचा. ह्याच आपण कुकरला शिजवून घेतलेल्या माकल्या त्या याच्यात आता टाकून घेत आहे. यालाच आपल्याला उकळी येऊन घ्यायची आहे. झाकण देऊन घेत आहे. आपण बघून घेऊया माकले. तेव्हा छान उकळी आलेली आहे आपल्या माकलेला. मी आता याच्यात चिंच टाकून घेते आहे आणि वाटण. चिंच टाकून घेत आहे आणि 2 चमचे आपलं सुकं खोबऱ्याचं वाटण आहे. झाकण देऊन घेत आहे 10 मिनिटासाठी. एका साईडला पॅन ठेवलेला आहे. तेल टाकून घेत आहे. तेल आपलं गरम होऊ द्या. हे बघा तेल आपलं गरम होत आहे. हा मी डिशमध्ये एका रवा घेतलेला आहे. आपल्या माकल्या फ्राय करून घ्यायचे. हा बघा रवा घेतलेला आहे. रव्यात आपल्याला आता तेलात टाकून घेत आहे. आपण माकलेच्या कालवणात कोथिंबीर टाकून घेऊ. छान झालेले आहेत हे बघा. अशाच आपल्याला सुक्याच करून घ्यायचे आहे. ती कोथिंबीर टाकून घेते आहे. आणि गॅस बंद करून घेत आहे. आपल्या माकल्या बघून घेऊया. या पण कुरकुरीतच झालेले आहे. रवा लावला की कुरकुरीत होतात.
या पण आपल्याला 10 मिनिटासाठी ठेवून घ्यायचं आहे. हे बघा माकल्या पण आपल्या झालेल्या आहेत, कुरकुरीत झालेले आहेत. हा पण गॅस बंद करून घेत आहे आणि मी डिश सजवून घेत आहे. आज तुम्हाला माकल्याची कालवणाची रेसिपी आणि माकल्या फ्राय कशी वाटली? छान झालेली आहे हे बघा दोन्ही पण डिश. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.